नमस्कार. कसे आहात आपण सर्व? छान ना? मी पण मस्त. आज मी व्हिडिओ करते आहे कारण काल एक विलक्षण कार्यक्रम आम्ही सर्वांनी अटेंड केला. सर्वांनी इन द सेन्स आमची सगळी कॉलनी, आमच्या शेजारपाजारच्या कॉलनीज आणि जितके म्हणून कविता शानबागचे कॉन्टॅक्ट्स होते आणि तिच्या कॉन्टॅक्ट्स होते त्या सर्वांना एक मोफत म्हणजे एक निमंत्रण होतं. आणि निमंत्रणाला कधीच पैसे द्यायचे नसतात, नाही का? आदराचं, प्रेमाचं निमंत्रण होतं. तिने एक फिल्म आयोजित केली होती सिटी लाईट सिनेमामध्ये. 4 वाजताचा शो होता आणि त्या फिल्मचं नाव होतं श्रीकांत. कविताविषयी एक थोडे शब्द सांगते. कविता ही चाइल्ड रेज नावाच्या संस्थेची हेड आहे, चालवते ती. सर्व प्रकारच्या ॲबनॉर्मॅलिटीज ज्या असतात, शारीरिक, मानसिक, त्या सर्व पेशंट्सना हेल्प करायचं काम ती करते. आणि तसल्या टाईपच्या पेशंट्सना हेल्प करणाऱ्या ज्या संस्था असतात त्या संस्था तिच्या पंखाखाली आहेत. एवढं मोठं तिचं कार्य आहे. तिच्या कार्याला सीमाच नाही आहे, हो, सीमाच नाही. आणि त्या सर्वांना तिने इन्व्हाइट केलं होतं. ती सर्व कोण हो? प्रत्येकाच्या घरात एक काळजीचं कारण असं असतं जे ती हसत मुखाने त्यांना स्वीकारायला शिकवते. त्या कविताने आम्हाला सर्वांना आमंत्रण दिलं श्रीकांत पिक्चर बघायचं. आम्हाला वाटलं असंच जायचं, बसायचं, काय डॉक्युमेंटरीसारखी असेल अर्धा पाऊण तासाची. पण नाही हो. आम्ही तिथे 4:45 वाजता दाखल झालो. ते 7:30 वाजेपर्यंत तिथे होतो. तेवढ्यात ते पिक्चर, फुल लेंथ पिक्चर, आणि शिवाय त्यांचा पाहुणचार, आणि शिवाय इम्पॉर्टंट म्हणजे काय, कविताने आमच्याजवळ जे आम्हाला सांगितलं ते सर्व अगदी अवर्णनीय होतं. ती गोष्ट एका अंध बालकाची आहे. ते बालक जेव्हा जन्माला येतं, मुलगा झाला म्हणून आनंद होतो, पण मुलाला डोळे नाहीत हे कळल्यावर मुलाचं नाना म्हणतात, म्हणजे ते आजोबा का वडील माहिती नाही, वडील असणार. शेतात जाऊन, शेतकरी लोक ती शेतात जाऊन खड्डा खणतो आणि त्या खड्ड्यात त्या जिवंत मुलाला पुरण्याचा विचार असतो त्याचा. तेवढ्यात ते मूल जोरात रडतं आणि हा भानावर येतो की मी हे काय करतोय. आणि मुलाची आई धावत येते आणि त्या बाळाला घेते आणि म्हणते नाही. त्या बाळाला श्रीकांत नाव ठेवलेलं असतं त्याने. श्रीकांत क्रिकेटर व्हायला पाहिजे माझा मुलगा असं. आणि फिल्मची सुरुवातच ह्या गाण्याने होते. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. सर्वांच्या आईवडिलांच्या डोळ्यासमोर स्वप्न असतात. ती स्वप्न हा मुलगा खरी करून दाखवतो केवळ जिद्दीने. आणि त्याला ती जिद्द केव्हा येते? एक त्याचा वर्गपाठी त्याला म्हणतो, अरे तू तर आंधळा आहेस, तू काय क्रिकेट खेळणार आहेस? तू तर आंधळा आहेस, भीक मागण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा धंदाच नसणार. हे त्याला एवढं जिव्हारी लागतं. आणि ते जिव्हारी लागलेलं बोलणं, दॅट बिकम्स हिज इन्सेंटिव्ह टू मूव्ह अप इन लाईफ. आणि तो काय करतो. आणि बाप रे, त्याचं म्हणजे मी सांगू शकत नाही. उंची गाठतो तो, एवढी उंची गाठतो. आणि त्याला अब्दुल कलाम सारख्या माणसांचा पूर्ण पाठिंबा असतो.
खूप वरच्या शिखरावर पोचतो हा आणि त्याला प्रेसिडेन्शियल अवॉर्ड मिळतं फॉर नॉट नॉर्मल कॅटेगरी. तो ब्लाइंड आहे ना आणि त्याने हे काम करून दाखवलं आहे म्हणून त्या कॅटेगरीत त्याला अवॉर्ड मिळतं. आणि स्टेजवर जेव्हा तो बोलायला जातो तेव्हा म्हणतो, सॉरी पण मी अंध आहे म्हणून मला हे अवॉर्ड नको आहे. मी होनहार आहे, मी प्रूव्ह केलं आहे म्हणून मला अवॉर्ड मिळावा. अंध ह्या ब्रॅकेट खाली मिळालेलं अवॉर्ड कृपा करून माझ्यावर कृपा करा, मी हे ॲक्सेप्ट करू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही हे एका नॉर्मल माणसाला अवॉर्ड दिल्यासारखं तुम्ही मला द्याल तेव्हा मी हसत खेळत येऊन ते घेईन. दिस इज द एंड ऑफ द लास्ट स्टोरी. मध्यंतरी त्याला माणूस ना तो त्याला अहंकार होतो की मी सगळंच करू शकतो. आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. दॅट आय कॅन डू इटचा इगो असतो ना तो त्याला मग्रूर बनवतो. ज्या लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला असतो, ज्या लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला असतो त्या लोकांना तो अंडर एस्टिमेट करतो. ते मोठे म्हणून माझा धंदा नाही चाललाय, मी मोठा म्हणून माझा धंदा चाललाय. तो महेश जो लहानपणात